राईट. ओके. आता होईल जाईल त्याला आजचं लेक्चर म्हणजे आज एक नवीन चॅप्टर, उद्यापासून नवीन चॅप्टर सुरू होते. फक्त आजचं करू दे ह्याला. ठीक आहे. झाले का सुरू लेक्चर? दिसाले का नाही त्याला? ओके ओके ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. केवढे जण आहेत तिथं? हॅलो हॅलो. नमस्कार. Hello. Good afternoon, everyone. So there was some problem for joining the lecture. ठीक आहे. सो आता कोणाला प्रॉब्लेम आहे का? ऑडिओ क्लिअर आहे का बघा बरं. माझा आवाज येतोय का व्यवस्थित सर्वांना? राईट एव्हरीवन? ओके, व्हेरी गुड. ओके. सो स्क्रीन शेअर झालेली आहे. स्क्रीन शेअर झालेली आहे सर्वांना. राईट. सो इन लास्ट लेक्चर we have discussed about the how to draw the parallel line, right? So how to draw the parallel line by method 1 and method 2, right? पहा, लक्ष द्या. परत एकदा स्टार्टिंग पासून आपण चॅप्टर रिवाइज करूया. पूर्ण चॅप्टर बघा, सुरुवातीपासून रिवाइज करूया आपण चॅप्टर. ओके. तर first of all we see the what is meant by parallel line. Definition of the parallel line is given by the line in a same plane which do not intersect each other. बघा सर्वांना definition लक्षात आहे का? The line in a same plane, the important point is they do not intersect each other, and that lines are called as parallel lines, and it is denoted by like this: line L parallel to line M. Then we studied a transversal, about the transversal. लेक्चर पहा, लेक्चर ग्रुप वर YouTube चॅनल वरती अपलोड झालेला आहे. राईट. सो YouTube चॅनल वरती जाऊन यू कॅन वॉच द लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर. राईट. तर ग्रुप वरती पोस्ट मी आज करतो वाटलं तर, पण तुम्हाला YouTube चॅनल माहिती आहे आपल्या, तर त्या YouTube चॅनल वरती जाऊन तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकता. ओके. सो then we studied how transversal create an 8 angles, right? There are total 8 angles which are categorized into, बघा कोणते कोणते ग्रुप केलेले आहेत: corresponding angle, interior angle and alternate angle. हे अँगल ओळखायला कोणालाही आतापर्यंत अडचण राहू नये. राईट. रेकॉर्डेड लेक्चर कसे बघायचे मी ग्रुप वरती सेंड करतो. ठीक आहे. ग्रुप वरती परत सेंड करतो, त्यावरून ते क्लिक करून तुम्ही बघा. राईट. पण मला वाटतं रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती, माझं युट्यूब चॅनल माहिती आहे तुम्हाला, तिथे जाऊन पाहायचंय. राईट. ओके. So I will send the recorded lecture on group. Okay. ठीक आहे.
Then we studied about what are the properties of angles formed by parallel lines. काय काय प्रॉपर्टीज आहेत बघा. काय प्रॉपर्टी आहेत कसं लक्षात ठेवायचंय. The corresponding angles are congruent, then alternate angles are congruent, and interior angles are supplementary. What is mean by supplementary? Come on, everyone, tell me what is mean by supplementary. In comment, write. The angle supplementary means that their summation is 180 degree, right? Summation is 180 degree. Okay, very good. Now, in last lecture, we studied about the construction of parallel lines. याच्यावरती आपण एक्झाम्पल पाहिलेले आहेत प्रॅक्टिस सेट मधलं फर्स्ट आणि सेकंड. या कन्स्ट्रक्शन मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का? या कन्स्ट्रक्शन मध्ये कोणाला प्रॉब्लेम आहे का? मेथड 1 आणि मेथड 2. मेथड 2 इज इम्पॉर्टंट फॉर अस, राईट? मेथड 2 इज इम्पॉर्टंट फॉर अस, राईट? व्हेरी गुड. ओके, चलो लेट्स रिवाइज मेथड 2. पहा, लक्षात घ्या की याच्यामध्ये पॅरलल लाईन कॅल्क्युलेट करत असताना मेथड 2 ने बघा मी रिपीट करतोय, राईट? आणि ज्यांना काही प्रॉब्लेम आहे त्यांनी लेक्चर अपडेट करतोय युट्यूब वरती रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकतात. सो बाय मेथड 2 while drawing the parallel lines, first step is draw the line, take outside point P, right? Now how to draw the parallel lines for this line through the point P? फर्स्ट स्टेप काय करणार मी, इथून काय करायचं, या P पासून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. या P पासून पहा इथे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करण्यासाठी मी कसं ड्रॉ करायचं ते सांगितलंय, युझिंग द सेट स्क्वेअर. पहा, जो सेट स्क्वेअर आहे तुमच्या कंपास मध्ये तिथे ही लाईन ठेवायची आहे, राईट? And when we place this set square along this line, and this point will be this on edge, so you can draw the line along this edge. बरोबर आहे? तर या परपेंडिक्युलर लाईन जर इथे ठेवली आपण, अनदर पॉइंट घ्यायचा याच लाईन वरती, इथे पुढे कुठेतरी पॉइंट N घ्यायचा आहे. बघा माझ्यासोबतच स्टेप तुम्हाला करता येतात का परत? लास्ट एक्झाम्पल मध्ये केलंय आपण, काही जणांनी लेक्चर मिस केलंय, राईट? सो या N पासून परत मी काय करणार आहे, एक परत परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. परत परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्यानंतर हा जो डिस्टन्स आहे बघा, इथे एक पॉइंट घेतला मी M. सो धिस डिस्टन्स कुठून, M पासून P पर्यंतचा जो डिस्टन्स आहे, M पासून P पर्यंतचा जो डिस्टन्स आहे, तोच डिस्टन्स N पासून इथपर्यंत घ्यायचा. जेवढा डिस्टन्स P सोबत आहे तेवढ्याच डिस्टन्स वर एक पॉइंट घ्यायचा Q. आणि मग हे दोन पॉइंट आहेत तुमच्याकडे P आणि Q, या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची. अजून मेथड 2 मध्ये करेक्ट होईल, कारण कन्स्ट्रक्शन 2 पाहायचे आपल्याला. बघा राईट आहे का बघा एकदा, की याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन हे पॉइंट P आणि पॉइंट Q मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची तुम्हाला. ओके, जर कोणाचे लेक्चर मिस झाले तर कृपया वॉच रेकॉर्डेड व्हिडिओ. पण रेकॉर्डेड व्हिडिओ मी फक्त या चॅप्टरचे अपलोड केलेत, याच्या पुढे रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोड होणार नाहीत, याची पण सर्वांनी नोट घ्यायचंय, लक्षात घ्या. रेकॉर्डेड व्हिडिओ याच्या पुढे अपलोड होणार नाहीत. You should watch the live lecture which will start at 2 PM, right? ओके, तर पहा याच्यानंतर पहा, लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला कन्स्ट्रक्शन 2 ड्रॉ करायचे, बघा आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे बघा, एकदम सिंपल. जर ही मेथड जर तुम्हाला कळली असेल तर या मेथड मध्ये चेंज काहीच नाहीये. फक्त बघा आपण जो आउटसाइड पॉइंट P घेतो तो एका पर्टिक्युलर डिस्टन्स वर घ्यायचा आहे. बघा
इथे पी पॉइंट जस्ट आउटसाइड आपल्या मनावर घेतला होता, बरोबर आहे का? बघा, पी पॉइंट आपल्या मनावर घेतला होता. इथं काय करायचं, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचं आणि त्याच्यावर समजा आपल्याला काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये, काय दिलंय, ड्रॉ द लाईन पॅरलल टू लाईन एल ऍट अ डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर. आधीच्या एक्झाम्पल मध्ये असा डिस्टन्स दिला होता का? चला फरक कळतोय का बघा, डिफरन्स लक्षात येतोय का? पहा, तुमच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये अशा डिस्टन्स वरून पॅरलल लाईन नव्हती काढली आपली, बरोबर आहे का? जस्ट आउटसाइड एक पॉइंट घेतला होता आणि त्या पॉइंट पासून लाईन ड्रॉ केली. आता फक्त तो पॉइंट आउटसाइड घेताना, फक्त पॉइंट तो आउटसाइड घेताना बघा मी काय करणार आहे, ड्रॉ this perpendicular line and take the P point at a distance 2.5 सेंटीमीटर. तुम्हाला नवीन काय आहे गोष्ट कळली का? मी स्टेप वन बाय स्टेप, आता वन बाय वन स्टेप करूया आपण. पण नवीन स्टेप म्हणजे ही कन्स्ट्रक्शन 2 का म्हणलं याला कळलं का तुम्हाला? एका पर्टिक्युलर डिस्टन्स वर घ्यायचंय 2.5 सेंटीमीटर. ओके, यस एव्हरीवन? राईट, आपल्याला तो डिस्टन्स लक्षात घ्यायचा आता. राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो रेडी विथ माय कंपास, पेन, स्केल. कंपास आहे का सर्वांकडे? का आज पण कोणी विदाउट कंपास आलंय लेक्चरला? आलंय म्हणजे ऑनलाईनच, घरूनच करताय लेक्चर, पण विथ कंपास असलं पाहिजे, त्याच्याशिवाय कसं येणार कन्स्ट्रक्शन? राईट, चला. ओके, चला. कंपास आहे सर्वांकडे? माझ्यासोबत स्टेप फॉलो करायच्यात. कंपास आहे का सर्वांकडे? माझ्यासोबत स्टेप फॉलो करायचा आहे. ओके, चलो. स्टेप ऑफ कंस्ट्रक्शन. फर्स्ट ड्रॉ द लाईन यल. चला, एक लाईन यल ड्रॉ करा तुमच्या बुक मध्ये. लाईन यल ड्रॉ करा, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. सर्वांनी करायचंय स्टेप वन बाय स्टेप. प्रत्येक स्टेप कंप्लीट झाल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. झाली, लाईन ड्रॉ केली, व्हेरी गुड. सो या लाईनला नाव दिलं आपण यल. राईट, लाईनला नाव दिलेलं आहे यल. आता या लाईन वरती दोन पॉइंट घ्या. दिस पॉइंट ए अँड अनदर पॉइंट बी. बघा, स्टेप 2 काय करायचं आपल्याला? स्टेप 2 काय केली आपण? टेक 2 पॉइंट्स ए आणि बी. ह्या स्टेप तुम्हाला लिहायच्या नाहीत, फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या स्टेप लक्षात असल्या पाहिजेत कशा आहेत. तर घ्या बरं, 2 पॉइंट घ्या ए आणि बी. चला एव्हरीवन. डन. ए आणि बी पॉइंट घेतले. ओके, व्हेरी गुड. सो ड्रॉ द परपेंडिक्युलर टू द लाईन यल फ्रॉम पॉइंट ए आणि पॉइंट बी. बघा, या ए पासून लाईन अशी परपेंडिक्युलर काढायचंय. तुम्हाला माहितीये का परपेंडिक्युलर कसं काढायचंय? नवीन आलेले विद्यार्थी, पूनम, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ कशी काढायची माहितीये? यस, व्हेरी गुड. तर इथे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. चला, ए ला परपेंडिक्युलर आणि बी ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. चला, ए ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा आणि बी ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा.
डन. ए ला परपेंडिक्युलर लाईन असली पाहिजे, हे बी ला परपेंडिक्युलर लाईन असली पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता फक्त नेक्स्ट स्टेप काय करा, आपल्याला इथे पॉइंट घ्यायचंय पण तो एका फिक्स अंतरावर घ्यायचंय. मागच्या एक्झाम्पल मध्ये फिक्स अंतर दिला होता का आपल्याला? नाही. पण इन दिस एक्झाम्पल इट इज गिवन दॅट द लाईन शुड बी at a distance 2.5 centimeter. So take a distance of 2.5 centimeter in your compass. कंपास मध्ये, तुमच्या कंपास मध्ये एका साईडला असते पेन्सिल, राईट. सो पेन्सिल आणि दुसऱ्या साईडला त्याचं पॉइंट असतं, बरोबर आहे का? सो हा डिस्टन्स किती घेणार तुम्ही? या कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे. किती घ्यायचा डिस्टन्स कंपास मध्ये? 2.5. यस. सो कंपास मध्ये डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर घ्या आणि इथे पॉइंट ठेवून इथे ते मार्क करा 2.5 चा, आणि परत इथे पॉइंट ठेवून इथे मार्क करा एक पॉइंट. बघा बरं, 2 पॉइंट मार्क करायचे. हा डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर असला पाहिजे तुमचा. कंपासचा यूज करायचा, कंपासचा. ए पॉइंट पासून 2.5 अंतरावर असा एक आर्क मारायचा इथे, आणि बी पॉइंट पासून लगेचच असा इथे एक आर्क मारायचा. या पॉइंटला नाव द्या पी आणि क्यू. बघा आपण ही स्टेप करतोय आता, 4th स्टेप करतोय. बघा कंपास आहे का तुझ्याकडे? कंपास आहे का? कंपास मध्ये कंपास असं कर्कटक टाईप, ज्याच्यामध्ये पेन्सिल बसते आणि एक पॉइंट आहे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामध्ये 2.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. 2.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आणि एक पॉइंट इथे ठेवायचा ए वरती, आणि या लाईनवर असा आर्क मार बरं. या लाईनवर असा आर्क मार. एक हे पॉइंट इथे ठेवायचा असा, आणि पेन्सिलने असं सर्कल ड्रॉ करतो का नाही, ते थोडस एवढंच ड्रॉ करायचं. इथं मार्क पॉइंट करायचा पी, आणि तसंच बी वर पॉइंट ठेवायचा तो कंपास, आणि असं सर्कल ड्रॉ करतो का नाही, तसं या लाईनवर फक्त एवढंच ड्रॉ करायचं, एवढं असं. समजलं का? बघा सर्वांना ही स्टेप करता येते का? प्रत्येकाची स्टेप झाल्याशिवाय पुढे नाही जायचं, राईट. सो एव्हरीवन शुड फॉलो दिस स्टेप, राईट. पी आणि क्यू पॉइंट आले का सर्वांना? बघा बरं, पी आणि क्यू पॉइंट आले का सर्वांना? व्हेरी गुड, right? Yes, very good. Now the last step is very simple. Draw the line PQ. या दोन लाईन मधून, या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन काढायची. स्केल घ्यायचं आणि या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची स्केलने. ही लाईन या लाईनला पॅरलल आहे. सो देअरफॉर दिस लाईन M इज पॅरलल टू लाईन L, आणि त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? 2.5 सेंटीमीटर. क्लिअर आहे का? बघा सिंपल आहे, फक्त रिपीटेड स्टेप करा तुम्ही. रिपीटेड स्टेप करायचंय. परत क्लास झाल्यानंतर परत हे काढून बघायचंय, कारण विसरतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे क्लास संपल्या परत एकदा आपण सर्व स्टेप रिपीट करायच्या आहेत, आणि कोणती स्टेप जर अवघड चालली तर परत विचारायचं आहे नेक्स्ट लेक्चरला, लक्षात घ्या. राईट. कंप्लीट केली का ही डायग्राम सर्वांनी? सर्वांची कंप्लीट झाली का ही डायग्राम? ओके, व्हेरी गुड, राईट. ओके, तर पहा की याच मध्ये आपण हे दोन एक्झाम्पल सोडवलेत का? बघा हे दोन एक्झाम्पल तुम्ही सोडवलेत का? या दोन एक्झाम्पल मध्ये कोणाला अडचण आहे का? हे दोन एक्झाम्पल पहिल्या कन्स्ट्रक्शनने आणि दुसऱ्या मेथडने, पहिल्या आणि दुसऱ्या मेथडने, राईट. हे दोन एक्झाम्पल आपण काल म्हणजे परवाच्या याच्यामध्ये सोडवायला सांगितले होते, राईट. तिथे आपण
ओके, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? राईट, बाकीच्यांना येतोय, सानिकाला येत नाहीये. तर सानिका तुझ्याकडे नेट प्रॉब्लेम असेल, कारण बाकीच्यांना सर्वांना क्लिअर आवाज जातोय. ओके, तर तुझं नेटवर्क वगैरे थोडस लो असेल. ठीक आहे, बर. मग आता क्वेश्चन नंबर 3 लिहा बरं. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 3 वी विल राईट द क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 लिहिला का बघा. चला सुरू करायचा का? सॉल्व करायला सुरू करायचा. लिहा लिहा, ज्यांना लिहायचं राहिलं त्यांनी लिहा. आपण सुरू करूया सॉल्व करायला. यस, ओके, चला. तर तुम्ही सांगायचं आता या स्टेप मध्ये, तुम्ही मला स्टेप सांगायचे. काय करायचे बघा, ड्रॉ लाईन एम लाईन ड्रॉ करायचे आणि त्याला पॅरलल ड्रॉ द लाईन एल विच इज डिस्टन्स ऍट 4 सेंटीमीटर. तर तुम्ही सांगायचं मला स्टेप. पहिल्यांदा काय केलं पाहिजे? चला, मला येत नाही, आता तुम्ही शिकवा मला. चला, मी गेलो विसरून, आता तुम्ही सांगणार मला काय करायला पाहिजे. पहिली स्टेप काय करणार? ड्रॉ अ लाईन एम, बरोबर आहे का नाही? सो ड्रॉ, आय विल, व्हेरी गुड, राईट. तर बघा, ड्रॉ द लाईन एम, मी एम लाईन ड्रॉ केली का सर्वांनी? बघा बरं, चलो एम लाईन ड्रॉ करो सब. Yes, very good. Then take 2 points on this line, point A and point B. बघा, लाईन एम ड्रॉ केल्यानंतर टेक 2 points ऑन दिस लाईन ए, सॉरी, पॉइंट ए अँड पॉइंट बी. घेतले का 2 पॉइंट? बघा बरं, पॉइंट घेतले का 2? व्यवस्थित करा, काही घाई नाहीये, हळू करा. ओके, नेक्स्ट स्टेप काय आहे लक्षात आलं का तुमच्या? नेक्स्ट स्टेप काय आहे लक्षात आलं का? ड्रॉ द परपेंडिक्युलर ऍट पॉइंट ए अँड ड्रॉ द परपेंडिक्युलर ऍट लाईन बी. बघा बरं, ड्रॉ द परपेंडिक्युलर at point A. This is a perpendicular and this is also perpendicular. चला, इथपर्यंत आलं असेल, इथपर्यंत झालं की मला यस कमेंट मध्ये लिहा. इथपर्यंत कोण कोण आले बघू द्या मला. ए परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि बी ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट, व्हेरी गुड. ओके,
Now we know that the line N should be at a distance किती अंतरावर असली पाहिजे? The line N which is at a distance किती अंतरावर आहे? 4 सेंटीमीटर फ्रॉम द लाईन M. तर आता काय करणार मी? कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं मग आपण? Take a 4 centimeter distance on your compass and mark this point from the point A. A पासून कंपास मध्ये असा इथे पॉइंट घ्यायचा, इथे कुठेतरी पॉइंट येईल समजा, राईट. सो नेम दॅट पॉइंट ऍज अ P. आणि परत B वरून तेवढ्याच अंतरावर पॉइंट घ्यायचा आणि नेम दॅट पॉइंट ऍज अ Q. करा बरं ही स्टेप. कंपास मध्ये किती अंतर घेतला आता यावेळेस? 4 सेंटीमीटर अंतर और डिस्टन्स घ्यायचंय आपल्याला. And mark these as P and Q. Done? Very good. ओके, झाली का बघा बरं ही स्टेप सर्वांची? ही स्टेप झाली सर्वांची? यस. आता लास्ट स्टेप काय आहे मग? लास्ट स्टेप, ड्रॉ द लाईन फ्रॉम P to Q and name that line as N. So this line N is perpendicular to line M and this distance is 4 centimeter. This distance is 4 centimeter. कंप्लीट झालं का बघा बरं सर्वांचं? डन. व्हेरी गुड. चला, ज्यांचं राहिले त्यांनी कंप्लीट करून घ्या. ज्यांचं राहिले त्यांनी कंप्लीट करून घ्या. डन. व्हेरी गुड. तर बघा बरं आता सर्वांना ड्रॉ करता यायलंय. आता सर्वांना ड्रॉ करता यायलंय, राईट. बघा हा आपला सेकंड चॅप्टर इथे संपलेला आहे, राईट. मी एक एक्झाम्पल देतो, जे की एक्झाम्पल लिहून घ्यायचंय आणि मला ग्रुप वरती त्याचा आन्सर टाकायचं, ग्रुप वरती, राईट. एक एक्झाम्पल. इथे सेकंड चॅप्टर संपलेला आहे. वी विल स्टार्ट थर्ड चॅप्टर फ्रॉम टुमॉरो. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. पहा, हे पूर्ण तुम्हाला पुढे चालून सुद्धा हे खूप, याला बऱ्याच जणांना हे अवघड जात आहे, इंडायसेस आणि क्यूब रूट, जे की पुढे खूप कामाला येतं, राईट. सो एव्हरीवन डोंट मिस द लेक्चर्स, राईट. लेक्चर कोणीही मिस करायचे नाहीयेत. सर्वांनी लाईव्ह लेक्चरला उपस्थित राहायचंय. सो वी विल स्टार्ट द न्यू चॅप्टर फ्रॉम उद्या. तुमचे काही डाऊट घ्यायचे का एक्स्ट्रा कोणतेही? जर समजा तुम्ही एक्स्ट्रा बुक सोडत आहात, कोणतं स्कॉलरशिपचं बुक सोडत आहात, कोणतं पियर्सन सोडत आहात, एक्स्ट्रा करताय का नाही? बुक सांगितलं होतं मी फ्रॉम द स्टार्टिंग ऑफ द लेक्चर, राईट. तर तुम्हाला जर डाऊट असतील कोणते, राईट, जर डाऊट असतील, जर तुम्हाला डाऊट असतील तर मला सेंड करा. आपण उद्या डाऊट्सचं लेक्चर ठेवूया. आणि जर कोणता डाऊट नसेल कोणाला, तर मी हा चॅप्टर सुरू करणार आहे, राईट. जर डाऊट असतील तर उद्याचं लेक्चर डाऊटला घ्यायचंय. बुक कोणतं सांगितलं होतं मी? द मॅथला बुक सांगितलं होतं, पियर्सन नावाचं बुक आहे, राईट. सो
ओके, उद्या जर काही डाऊट असतील तर मला काय करायचं, मला व्हॉट्सअपवर डाऊट सेंड करून ठेवायचं, मी उद्या ते डाऊट घेणार. आता जरी केले तरी चालतील. मी समजा बघा ए स्टुडंटला डाऊट आहे, त्याने मला सेंड करणार, मग मी काय करणार, तो डाऊट आपल्या ग्रुपवरती टाकणार. मग ग्रुपवरती सर्वांनी ट्राय करायचं, येते का तुम्हाला, बरोबर आहे का नाही, मी तर सांगणारच, राईट. आणि मग तुम्ही ट्राय करायचं, सोडवायचं. जर कोणाला येत नसेल, सर्वांचा फायदा याच्यामध्ये. मग बी ला एक दुसरं बी न कोणतं तर समजा ए न स्कॉलरशिपचा डाऊट टाकला तर सर्वांना तो डाऊट सोडवायला येईल, म्हणजे सर्वांना कळेल. बी ने समजा पिअर्सन बुक मधला डाऊट टाकला तर ते सर्वांचा फायदा, म्हणजे असा ओव्हरऑल सर्वांचा फायदा होईल. ठीक आहे, स्कॉलरशिपचे पण डाऊट चालतात. ठीक आहे, ओके. सो सेंड करा मला. वी विल टेक टुमॉरो डाऊट सेशन, and if there will no doubt then we will start the third chapter after solving the doubt. आणि उद्यासाठी एक होमवर्क घ्या. चला उद्यासाठी एक होमवर्क घ्या. उद्यासाठी म्हणजे लगेच मला क्लास झालं की टाकायचंय. क्वेश्चन लिहा, क्वेश्चन घ्या. ड्रॉ अ लाईन x. क्वेश्चन घ्या. ड्रॉ अ लाईन x. ड्रॉ अ लाईन x. क्वेश्चन घ्या. ड्रॉ अ लाईन x. Draw a line x. Full stop. Full stop. Draw a line y. Full stop. पुढे लिहा. Draw a line y which is parallel to line x. Draw a line y which is parallel to line x. Draw a line y which is parallel to line x at a distance 3 centimeter from it. At a distance 3 centimeter from it. At a distance 3 centimeter from it. अजून एक क्वेश्चन घ्या. अजून एक क्वेश्चन घ्या. अजून एक क्वेश्चन घ्या. अजून एक क्वेश्चन घ्या. Draw a line K. Draw a line K. Take a point P outside the line. Take a point P outside the line. Take a point P outside the line. And draw the line parallel to line K. And draw the line parallel to line K. To line K through point P. Through point P. Through point P. Okay, complete these two questions and post it on group, right? Okay, ठीक है. So bye everyone, we will start a new chapter if after solving the doubt tomorrow, right? हो, काही जणांचा लगेचच इंग्लिशचा क्लास आहे. आज संध्याकाळपर्यंत होमवर्क टाकायचा, राईट. हा क्लास झाल्यानंतर कोणाचे दुसरे क्लास असतात, त्यामुळे संध्याकाळपर्यंत होमवर्क टाकला तरी चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके,
चलो, बाय एवरीवन, वी विल मीट tomorrow. हैव अ ग्रेट डे. बाय बाय एवरीवन.